अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर आपण कोणती सेवा करावी हे आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। गुरुचरित्र करण्याची इच्छा खूप लोकांची असते, व्यापार नोकरी यातून वेळ मिळत नाही। गुरुचरित्र पारायण 3 दिवस 21 दिवसांचं करतात। त्यामध्ये एकच भाजी भाकरी पोळी खायची असते आणि नियम देखील कडक असतात। काहींना शक्य वाटत नाही, तसेच जमिनीवर झोपावे लागते, म्हणून गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असून देखील पारायण करता येत नाही। काही 50 वर्षाच्या पुढचे लोक असतात, त्यांना देखील गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, परंतु त्यांचे शरीर साथ देत नाही। थोडा वेळ बसले तरी देखील त्रास होतो। घरातील महिलांना देखील पारायण करायला वेळ मिळत नाही। मग गुरुचरित्र पारायण न करता अशी कोणती सेवा आहे जी केल्यामुळे गुरुचरित्र पारायण केल्याचे तुम्हाला फळ मिळते? त्यासाठी कोणती सेवा करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही गुरुचरित्रातील 18वा अध्याय रोज वाचा। हा 18वा अध्याय वाचल्याने तुम्हाला त्याचे फळ मिळेल। मग तुमची कोणतीही इच्छा असो, लग्न जमत नसेल, चांगला जॉब मिळत नसेल, तसेच स्वतःचं हक्काचं घर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। असं तुमचं कोणतंही स्वप्न असेल, कोणतीही इच्छा असेल तर ती तुम्ही 18वा अध्याय वाचल्याने तुमची इच्छा पूर्ण होणारच। हा अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता। सकाळी देवपूजा झाल्यानंतरही 18वा अध्याय वाचू शकता। सकाळी कामातून जमत नसेल, वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी देखील 18वा अध्याय वाचू शकता। तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्प करायचा असेल तर 21 दिवसांचा संकल्प करून देखील 18व्या अध्यायाला सुरुवात करू शकता। संकल्प करायचा नसेल तर तुम्ही 18वा अध्याय रोज वाचू शकता। तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव येण्यास सुरुवात होईल। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। त्यामुळे गुरुचरित्र पारायण करायला जमत नसणाऱ्या सर्व व्यक्तींनी 18वा अध्याय रोज वाचला पाहिजे। गुरुचरित्रातला 18वा अध्याय वाचल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।